गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 10th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर ना. तर काल तुम्हाला आठवत असेल किंवा आजपर्यंत मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की आजपासून आपला फर्स्ट प्रॉब्लेम जर्नल एंट्रीचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम कसा असतो, तो कसा सोडवायचा असतो, काय काय आखायचं, बरोबर आहे ना. हे तुम्हाला कळण्यासाठी आजपासनं खरी अकाउंटला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे इतके दिवस जे बघत होतो आपण तो थेरी पार्ट होता, परंतु ॲक्च्युअल जेव्हा तुमची अकाउंटची एक्झाम स्टार्ट होतील, जेव्हा तुमचे पेपर वगैरे स्टार्ट होतील ना 11वी कॉमर्सचे, त्यावेळेस अकाउंटच्या पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न हमखास पडतोच. तो म्हणजे कुठला, की जर्नल एंट्रीज. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम देतात आणि जर्नल एंट्रीज त्याच्यावरच्या विचारतात, तर तो ॲक्च्युअल प्रॉब्लेम कसा असतो, म्हणजे क्वेश्चन कसा असतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तेच माहिती नाही. तुम्ही मगापासून म्हणत असाल सर तुम्ही प्रॉब्लेम म्हणता, पण ॲक्च्युअल प्रॉब्लेम म्हणजे काय, तर तो प्रॉब्लेम कसा असतो, तो कसा सोडवायचा, काय काय आखायचं, हे तुम्हाला पहिल्यांदाच आज कळणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. जे काय आजपर्यंत आपण शिकलो आहे तेच आपल्याला सगळं नोट डाऊन करायचं आहे, तेच आहे. जे कालपर्यंत आपण शिकलो तेच आज करायचं आहे, वेगळं काय नाही. फक्त कालपर्यंत आपण एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये मांडत नव्हतो, कसं तरी मांडत होतो. आज व्यवस्थित आखून त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आज मांडायचं असतं, त्याला जर्नल एंट्रीज म्हणतात. बघू आपण, ठीक आहे. तर नीट लक्ष द्या. स्क्रीनवर तुम्हाला दिसते, वर हेडिंग टाकलेली आहे, प्रॉब्लेम नंबर 1. सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्ही हेडिंग टाका, चॅप्टर 3 जर्नल. परत एकदा काय बोलते नीट लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये, बरोबर आहे ना, चॅप्टर 3 जर्नल अशी हेडिंग टाका. ओके. कारण पहिले 2 टॉपिक जे काय आहेत त्यामध्ये थेरीज होती आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की थेरीमध्ये आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही आहे, ठीक आहे. त्यामुळं मेन जे टॉपिक अकाउंटमधले जी मुख्य टॉपिक आहेत ते चॅप्टर 3 स्टार्ट होतात. ह्याच्या पुढनं प्रॉब्लेमच सगळे असतात. म्हणून थेरीमध्ये आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात केली. ओके. त्यामुळं आज वहीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हेडिंग टाकताल चॅप्टर 3 जर्नल. आता नीट बघा. तुम्ही म्हणताल सर आम्हाला कसं कळणार की जर्नलचा प्रॉब्लेम पडला आहे, तर नीट बघा. प्रॉब्लेम नंबर 1 हेडिंग दिली तिथं खाली, मी मुद्दाम बोल्डमध्ये तिथं लिहिलेली आहे, बरोबर ना. काय हेडिंग दिली बघा, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ गणेश मेडिकल. तुम्हाला जेव्हा एक्झाम म्हणजे हातात जेव्हा क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका येईल, त्यात तुम्हाला लगेच कळतो की जर्नलचा प्रॉब्लेम पडला काय. कसं काय, पहिला शब्द दिला ना, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. त्या शब्दावरनं कळतं. जर्नलाइज हा शब्द दिसला की समजायचं जर्नल एंट्रीजचा प्रॉब्लेम पडलेला आहे. ओके. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ गणेश मेडिकल. कुठल्या तरी कंपनीचं, कुठल्या तरी फर्मचं, कुठल्या तरी दुकानाचं नाव ते देतात. दिलेलं आहे बघा, गणेश मेडिकल, एका मेडिकलचं नाव त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आणि जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, तो जो कोण मेडिकल दुकानाचा जो कोण मालक असेल किंवा ते मेडिकलचं जे काय दुकान आहे, त्यांनी महिन्याभरात कुठल्या तरी एका महिन्याभरातले ट्रान्झॅक्शन देतात. नीट बघा. तुम्ही म्हणताल आम्हाला कसं कळणार, खाली प्रॉब्लेममध्ये बघा, 2019 एप्रिल 2019 मधला जो एप्रिल महिना आहे, त्या एप्रिल महिन्यात 1 एप्रिलपासून 31 एप्रिलपर्यंत, बरं ना, सॉरी 31 नाही, 30 एप्रिलमध्ये 30च दिवस असतात, बरोबर. मग 30 एप्रिलपर्यंत जे काय 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत जे काय दिवस असतील त्यामध्ये जे काय ट्रान्झॅक्शन झाले असतील ते ट्रान्झॅक्शन देतात आपल्याला. आता प्रत्येक दिवशी जर ट्रान्झॅक्शन देत बसले, 1 एप्रिलला एक ट्रान्झॅक्शन, 2 एप्रिलला एक ट्रान्झॅक्शन, तर तो प्रॉब्लेम खूप मोठा होईल. त्यामुळं 1, 2, 3 असं लाईन शेअर न देता आदलेमधले ट्रान्झॅक्शन देतात. म्हणजे नीट बघा. प्रॉब्लेममध्ये फर्स्ट ट्रान्झॅक्शन हा जो दिसतोय, भरपूर जणांना वाटेल की हा पहिला आकडा आहे. पहिला आकडा नाही, ती डेट आहे की 1 एप्रिलला काय झालं, त्यानंतर डायरेक्ट 5 तारीख घेतली, म्हणजे 5 एप्रिलला काय झालं, त्यानंतर डायरेक्ट 7 तारीख घेतली, त्यानंतर डायरेक्ट 10 तारीख घेतली. म्हणजे त्यांनी काय केलं, एप्रिल महिन्यामधले सगळे दिवस नाही घेतलेत. कारण प्रत्येक दिवस जर घेत बसले तर तो प्रॉब्लेम 30 एप्रिल म्हणजे 30 वाक्य होतील, केवढा मोठा प्रॉब्लेम होईल ना. त्यामुळे नीट बघा. जर्नल करताना काय करतात, कुठल्या तरी एका दुकानाचं किंवा एखाद्या फर्मचं, कंपनीचं नाव देतात आणि त्या कंपनीच्या एका कुठल्या तरी महिन्यातल्या, एप्रिल असून दे, मे असून, दरवेळी एप्रिलच असेल नाही, कुठलाही महिना असेल, एखाद्या महिन्यातल्या एक एंट्र्या देतात, नॅरेशन वाक्य देतात आणि त्या वाक्यांवरनं तुम्हाला काय करायचे असतात, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. म्हणजे प्रत्येक वाक्य वाचून त्या ट्रान्झॅक्शनची, वाक्य म्हणजे ट्रान्झॅक्शन, व्यवहार येतो,
त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची तुम्हाला जर्नल एंट्री करायची असते. ती कशी एंट्री करायची ते आपल्याला माहिती आहे. ओके, तर प्रॉब्लेम कसा असतो ते कळलं. मी तुम्हाला प्रॉब्लेम आता सगळ्यात महत्त्वाचं, डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल तर एक काम करा. मी प्रॉब्लेमसोबतच आज प्रॉब्लेम तुम्हाला जेव्हा मी शेअर केला ना, तर सगळ्यात महत्त्वाचं आज तुम्हाला प्रॉब्लेम शेअर करताना मी तुम्हाला खाली प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉटसुद्धा पाठवला आहे. बरोबर आहे, तुम्ही बघितला असेलच. त्यामुळं तो प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट जो काय प्रॉब्लेम दिला ना, तो प्रॉब्लेम कंपल्सरी अगोदर लिहून काढा वहीमध्ये. प्रॉब्लेम लिहून काढा. आज पहिल्यांदा परत एकदा मी सांगतो, आज काय करताल तुम्ही तुमच्या वहीमध्ये चॅप्टर 3 जर्नल अशी हेडिंग टाकताल. ओके, हेडिंग टाकल्या हा जो स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर केला आहे प्रॉब्लेम नंबर 1 ॲज इट इज आहे तसा पहिला प्रॉब्लेम लिहून काढा. आणि मग आता त्या प्रॉब्लेमचं जे काय सोल्युशन आहे, हा क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम म्हणजे एक प्रकारे हा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. मग ह्याचा आन्सर कसं काढायचं, हे सोडवायचं कसं, ह्याचं सोल्युशन काय ते आपण तुम्हाला दाखवतो. ओके, ठीक आहे. तर प्रॉब्लेम कंपल्सरी लिहून काढला असेल तुम्ही, असं मी ॲज्युम करतोय. आणि प्रॉब्लेम लिहून झाला असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचा तो सोडवायचा कसा. तर नीट बघा. आज तुम्ही तुमच्या वहीमध्ये प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात झाली आजपासून. त्यामुळे नीट बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आज तुम्हाला तुमच्या वहीमध्ये 5 कॉलम आखायचे आहेत. 5 कॉलम आखायचे आहेत, दिसतंय ना. एक पहिला कॉलम आहे त्याचं नाव आहे डेट. जो दुसरा कॉलम आहे त्याचं नाव आहे पर्टिक्युलर्स. जो तिसरा कॉलम आहे एकदम छोटा आहे बघा, त्याचं नाव आहे LF. त्याचा फुल फॉर्म L म्हणजे लेजर आणि F म्हणजे फोलिओ, लेजर फोलिओ. आपल्याला फुल फॉर्म नाही, शॉर्ट फॉर्मच वापरायचा. LF लिहा. आणि तो एकदम बारका आखायचा आहे, कारण तो नावाला आखायचं, त्यात काही भरायचं नसतं, काही लिहायचं नसतं. त्यामुळे तो एकदम बारीक आखला तरी चालेल. आणि चौथा कॉलम आहे डेबिट अमाऊंट आणि 5वा कॉलम आहे CR म्हणजे क्रेडिट अमाऊंट. DR अमाऊंट, CR अमाऊंट, अर्थात डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. ओके, असे 5 कॉलम आखायचे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये जसं दिसतंय नीट बघा. मी मोबाईल अजून तुम्हाला स्टडी ठेवलेला आहे. तुम्ही व्यवस्थित बघा काय काय आखायचं आहे, कसं आखायचं ते बघा. मी तुम्हाला ह्याचा फोटोसुद्धा शेअर करणार आहे. तुम्हाला व्हिडिओमधनं साहजिक आहे ब्लर दिसणार आहे. आज यूट्यूबवर अपलोड करतो त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ ब्लर दिसणार आहे. पण काही प्रॉब्लेम नाही आहे. ह्याचा मी जो काय फोटो असणार आहे तो फोटोसुद्धा मी तुम्हाला सोल्युशनचा फोटो शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यातनं बघून पण व्यवस्थित लिहू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं काय काय आखायचं कळलं. 5 कॉलम. पहिला कॉलम डेट. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे वहीचं पेज आहे, 1 मिनटं बघा, लक्ष द्या. मी मगाशी जे आखलं होतं ते ब्लँक पेज, 1 मिनटं. मी जे आखलं होतं ते ब्लँक पेजवर आखले, बरोबर आहे ना. तुमच्या वहीचं पेज नाही, ते रिकामं पान, कोरं पान. आणि तुम्ही मात्र तुमच्या वहीत आखणार आहात, बरोबर. ही समजा तुमचं वहीचं पेज आहे, नोटबुक पेज आहे. तर त्यामध्ये आखताना नीट लक्ष द्या. अकाउंटमध्ये फुल पेज, पूर्ण पेजचा वापर केला तरी चालतो. म्हणजे जो डेटचा कॉलम आहे ना पहिला, इथं लक्ष द्या. हा जो डेटचा कॉलम आहे, बरोबर आहे ना, तो डेटचा कॉलम इथं मार्जिनमध्ये लिहिला तरी चालेल, समासात लिहिला तरी चालेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही पूर्ण पान वापरलं तरी चालेल. ही जी जागा असती मार्जिन, आपण भरपूर जण मार्जिनमध्ये लिहित नसतो. 10वीपर्यंत तर आपण कधी लिहिलं नाही. पण आता नीट लक्ष द्या, अकाउंटसाठी तुम्हाला मार्जिन वापरायला परमिशन आहे. म्हणजे तुम्ही ही जागासुद्धा वापरू शकता. मग जो पहिला कॉलम असेल ना डेटचा, तो जाऊन दे इथं. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, असे 5 कॉलम आखून घ्या. आता 5 कॉलम आखताना सुद्धा नीट लक्षात आलं असेल तुमच्या की हे जे अमाऊंट आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आखायला नंतर करा. मी प्रॉब्लेम पाठवणार आहे किंवा बघा पहिल्यांदा तुम्हाला, मग लक्षात येईल किती जागा लागते. तर हा जो मधला कॉलम आहे, सेकंड कॉलम, दुसरा पर्टिक्युलर्स, तो मोठा आहे, बरोबर आहे ना. बाकीचे क्रेडिट अमाऊंट, डेबिट अमाऊंट आणि डेट हे सेम आहेत. डेटमध्ये जेवढी जागा आहे तेवढीच इथं. म्हणजे पहिला, चौथा आणि 5वा हे कॉलम एका साईजचे आहेत. LF तर सगळ्यात बारीक आहे, तो एकदम बारीक आखा, त्यात काही लिहायचं नाही आहे, तो आपलं नावाला आखायचा म्हणून आखायचा आहे. पण हा जो कॉलम आहे दुसरा कॉलम पर्टिक्युलर्स, तो सगळ्यात मोठा आखायचा आहे, कारण जी मेन एंट्री आपल्याला लिहायची ती त्यामध्ये लिहायची आहे. ओके, त्यामुळे तो कॉलम व्यवस्थित मोठा आखताल. ठीक आहे. आता प्रॉब्लेमला सुरुवात कशी करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा वर नाव टाकताल. त्यांनी प्रॉब्लेममध्ये नाव दिलं होतं गणेश मेडिकल, त्यामुळे तुम्ही पण लिहिताना पहिल्यांदा वर काय करताल, इन द बुक्स ऑफ गणेश मेडिकल नाव टाकायचं.
तुम्ही कुणाच्या बुकमध्ये जर्नल एंट्री करताय, कुणाच्या पुस्तकात जर्नल एंट्री करताय, त्या कंपनीचं नाव, त्या दुकानाचं नाव कंपल्सरी वर टाकायचं, इन द बुक्स ऑफ गणेश मेडिकल. आणि खालच्या ओळीवर लिहिलेलं आहे जर्नल एंट्रीज, की आपण हे काय करतोय, तर जर्नल एंट्रीज करतोय. ठीक आहे. इतके दिवस आपण मोबाईलवर तुम्हाला शिकवत होतो, आज फर्स्ट टाईम तुम्हाला कॅमेरा यूज करून शिकवतो मी. ठीक आहे. काय काय आखायचे, कसं आखायचं ते कळलं. आता प्रॉब्लेमला सुरुवात करू. चला बघा, प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी करणार, तर प्रॉब्लेममधनं सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा डेट. त्यांनी प्रॉब्लेममध्ये म्हणजे क्वेश्चनमध्ये, प्रश्नामध्ये 2019 वर्ष दिलं होतं आणि एप्रिल मंथ महिनासुद्धा दिला होता. मग तुम्ही पण पहिल्यांदा काय करताल, सगळ्यात पहिल्यांदा एक मिनटं, तुम्ही पण काय करताल, सगळ्यात पहिल्यांदा तो जो डेट दिसतोय ना, डेट नावाचा कॉलम, त्या डेटमध्ये टाकून द्या 2019 एप्रिल. ठीक आहे. सुरुवात कशी करताल, सगळ्यात पहिल्यांदा डेट म्हणजे वर्ष आणि महिना, 2019 एप्रिल एवढं पहिल्यांदा लिहून घ्या. चला सुरुवात करू. एक एक ट्रान्झॅक्शन वाचायचा, नेहमीसारखंच आहे. जे मी तुम्हाला इतके दिवस शिकवत होतो ना तेच आहे. फरक एवढा आहे की मी तुम्हाला सिंगल शिकवत होतो, एक एक वाक्य शिकवत होतो. आज भरपूर वाक्य एकत्र पडलेली आहेत आणि ते कसे सोडवायचे ते बघू आपण. ओके. तर बघा, फर्स्ट ट्रान्झॅक्शन, पहिलं वाक्य काय दिलं आहे, 1 तारखेला, की एप्रिल महिन्यातली जी 1 तारीख आहे, त्या 1 तारखेला काय झालं आहे, मिस्टर गणेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. मिस्टर गणेश, आता गणेश म्हणजे कोण, दुकानाचं नाव गणेश मेडिकल आहे म्हणल्यावर गणेश कोण झाला, मालकच झाला, बरोबर ना. मिस्टर गणेश म्हणजे तो मालक थोडक्यात. मग तो जो कोण मालक आहे, गणेश आहे, त्यांनी काय केलं, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. अर्थ कळला नाही आता, स्टार्टेड बिझनेस, त्यांनी त्याचं दुकान चालू केलं विथ कॅश ₹60,000. घरातनं ₹60,000 त्यांनी कॅश आणली आणि त्या 60,000तनं त्यांनी काय केलं, बिझनेस स्टार्ट केला, बरोबर. आता मला सांगा, ह्या वाक्यामध्ये मिस्टर गणेश स्टार्टेड बिझनेस, कुठले 2 अकाउंट ओपन होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं कॅश अकाउंट. त्यांनी घरातनं काय आणली, कॅश आणली. आणि बिझनेस स्टार्ट करताना जे काय आणतो त्याला काय म्हणतात, त्याला कॅपिटल म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, नीट लक्ष द्या, मी इथंच दाखवते तुम्हाला. 2 अकाउंट तयार होतील, एक कॅश अकाउंट आणि एक कॅपिटल अकाउंट. करेक्ट, नक्की लक्षात आलं. कॅश काय, कॅश रिअल आहे, वस्तू आहे. आणि कॅपिटल काय आहे, कॅपिटल पर्सनल आहे, कारण ते एका व्यक्तीचं कॅपिटल आहे, त्यामुळं पर्सनल आहे, नाव नसलं तरी पर्सनल आहे. ठीक आहे. दोघांपैकी सोपं कोणी, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. नेहमी आपण रिअलवरच कॉन्सन्ट्रेट करतो, त्यामुळे रिअलवर बघू. रिअलचे रूल्स काय, तो डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. मग बिझनेस स्टार्ट करताना जर तुम्ही घरातनं कॅश आणली, तर बिझनेसमध्ये कॅश आली का बिझनेसमधनं कॅश गेली, तर बिझनेसमध्ये कॅश आली म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन, आणि ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर कॅपिटलला काय देताल, क्रेडिट देताल. मग एंट्री काय होईल, सांगा बरं मला. मांडताना कसं मांडणार आपण, ज्याला डेबिट आहे म्हणजे कॅशला डेबिट आहे, एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट, आणि क्रेडिट कोणाला आहे, कॅपिटलला. मग खालच्या वेळेवर काय लिहिणार, टू कॅपिटल. क्रेडिटचा अर्थ टू असतो ना, टू कॅपिटल अकाउंट. झाली एंट्री. हे किरकोळ आहे कारण हे आपलं झालं अगोदर. मग एंट्री काय झाली याची, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग आता मांडताना कसं मांडणार, नीट लक्ष द्या. डेट काय होती, 1 तारीख होती ना. मग प्रॉब्लेममध्ये म्हणजे आपण जो आखलाय ना त्यामध्ये डेट टाकताल 1 तारीख. ओके. एंट्री लिहिताल, काय एंट्री झाली ती, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे काल आपण जसं एंट्री करायचो तशीच, फक्त आता व्यवस्थित मांडायची कशी, त्याची मांडणी, प्रेझेंटेशन कसं करायचं, तर डेटमध्ये डेट टाकायची, ती जी एंट्री आहे ती पर्टिक्युलर्समध्ये लिहायची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं अमाऊंट, किती अमाऊंट होती हो, 60,000. मग टाका. आता अमाऊंट टाकताना पण कशी टाकायची नीट बघा. कॅश अकाउंट डेबिट आहे ना, मग डेबिटची अमाऊंट डेबिट अमाऊंट
ज्याला डेबिट आहे त्याची अमाऊंट डेबिट अमाऊंट शेजारी डॅश मारतात, आणि ज्याला क्रेडिट आहे त्याची अमाऊंट क्रेडिट अमाऊंटमध्ये. मी थोडक्यात अमाऊंट क्रॉस टाकायचे आहेत. अमाऊंट क्रॉस टाकायचे आहेत. 60,000 60,000 कॅशला डेबिट होतं म्हणून कॅशची अमाऊंट डेबिट, ज्याला डेबिट होतं त्याची अमाऊंट डेबिट अमाऊंटमध्ये, आणि ज्याला क्रेडिट होतं त्याची अमाऊंट क्रेडिट अमाऊंटमध्ये. बस झालं. म्हणजे जे आपण नेहमी करायचो तेच आहे, फक्त इतके दिवस मी तुम्हाला मोबाईलवर शिकवत एक एक वाक्य शिकवत होतो. आज पूर्ण प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आणि तो कसा मांडायचा, काय काय आखायचं, आणि ते आखल्यानंतर ते जे प्रत्येक कॉलममध्ये कसं लिहायचं ते आज मी तुम्हाला शिकवलं आहे. अशी पहिली एंट्री पूर्ण झाली. एक एंट्री पूर्ण झाली की लाईन अंडरलाईन मारायचं असं पेन्सिलने, तर साहजिक आहे पूर्ण अंडरलाईन मारणं गरजेचं नाही आहे की पूर्ण ह्याला तुम्ही काय जण काय करतात, पूर्ण ह्याला अंडरलाईन मारतात. तर पूर्ण ह्याला अंडरलाईन मारायची गरज नाही आहे. एक मिनटं. काय करताल, हा जो पर्टिक्युलरचा कॉलम आहे ना, म्हणजे चेक करणारं कळलं पाहिजे की बाबा ह्याची पहिली एंट्री झाली. पहिली एंट्री झाली म्हणल्यावर ह्या पर्टिक्युलर्सच्या कॉलममध्ये पेन्सिलनी आणि स्केलनी पट्टीनी काय करताल, फक्त पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारायची. फक्त पर्टिक्युलर्स, पूर्ण रेग नाही मारायची, फक्त या पर्टिक्युलर्समध्ये रेग मारायची. ती रेग मारली म्हणजे याचा अर्थ तुमची पहिली ट्रान्झॅक्शन झाली. ॲक्च्युली त्यात नॅरेशन वगैरे पण लिहायला लागतं, पण ठीक आहे आज पहिलाच प्रॉब्लेम आहे. मी पहिल्याच दिवशी एवढं काही जास्त शिकवत नाही. थोडंसं अजून ह्याच्यात ॲडिशन आहे, ते नंतर पुढच्या प्रॉब्लेममध्ये बघू ना आपण. पण आज तर कळलं तुम्हाला. चला, 1 तारखेचं वाक्य वाचलं, त्याची एंट्री लिहिली, त्याची अमाऊंट टाकली, डेट टाकली. ओके, चला आता पुढचं पटापट होईल बघा. पुढचा प्रॉब्लेम आता मी पटपट 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 सांगतो. एक मिनटं. चला, आपलं कुठपर्यंत झालं तर 1 तारीख झाली. आता पुढे बघा 5 तारीख. 5 तारखेला काय झालं आहे, परचेज गुड्स फॉर कॅश. परचेज गुड्स फॉर कॅश. परचेस म्हणजे काय हो, खरेदी करणे. गुड्स म्हणजे काय, वस्तू, माल. की आपण परचेस गुड्स माल खरेदी केला आहे. फॉर कॅश म्हणजे काय, कॅशवर खरेदी केला आहे, पैसे देऊन खरेदी केला आहे. कितीचा, ₹30,000. 30,000चा माल कॅश देऊन खरेदी केला. बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, ह्या वाक्यामध्ये कुठले 2 अकाउंट्स तयार होतील. तर सगळ्यात महत्त्वाचं, काय खरेदी केले, गुड्स अकाउंट. आणि कसे खरेदी केलेत, कॅशवर खरेदी केलेत. त्यामुळं 2 अकाउंट तयार होतील ह्याच्यामध्ये. कुठले कुठले 2 अकाउंट तयार होतील, एक म्हणजे गुड्स अकाउंट आणि दुसरं होईल कॅश अकाउंट. बरोबर आहे ना. गुड्स काय, गुड्स म्हणजे वस्तू, रिअल. आणि कॅश पण वस्तूच झाली, मग कॅश पण रिअल आहे, दोन्ही रिअल आहे. सोपं आहे. मग फक्त एवढंच बघा, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. कोण बिझनेसमध्ये आलं आहे आणि कोण बिझनेसमधनं गेलं आहे. आता जर मला काय वाक्य होतं ते बघा बरं. वाक्य काय होतं, परचेज गुड्स फॉर कॅश. तुम्ही जर गुड्स परचेस केले, गुड्स खरेदी केले, मग खरेदी केले म्हणल्यावर गुड्स आपल्याकडं आले, डेबिट वॉट कम्स इन, आणि त्याच्या बदल्यात आपण समोरच्याला पैसे दिले म्हणल्यावर आपल्याकडनं कॅश गेली म्हणल्यावर क्रेडिट वॉट गोज आउट. एकाला डेबिट एकाला क्रेडिट. एंट्री काय होईल, मांडणार कसं, ज्याला डेबिट आहे त्याला पहिलं लिहिणार ना. मग गुड्सला डेबिट आहे, मग एंट्री कशी लिहिणार, गुड्स अकाउंट डेबिट, आणि कॅशला क्रेडिट आहे, मग खालच्या ओळीवर टू कॅश अकाउंट. एंट्री काय होईल, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके, चला आता मांडणार कसं, हे इतके दिवस आपण हे शिकलो की तुम्ही म्हणताल हे सर जमतं आम्हाला. पण आता प्रॉब्लेममध्ये आपल्या वहीत कसं मांडायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा तारीख टाकताल. किती तारीख होती बाबा, डेटमध्ये टाकताल 5 तारीख. पहिलं डेट टाकायची 5 तारीख. काय एंट्री झाली ती, काय लिहितात आता आपण, गुड्स. बघायचं असेल तर परत एकदा दाखवतो बघा. काय एंट्री होती, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे, म्हणल्या गुड्स अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जी एंट्री इतके दिवस आपण वहीत कशी लिहायचो तीच एंट्री, फक्त व्यवस्थित लिहितो. डेट टाकली, पर्टिक्युलर्समध्ये छान आपण एंट्री लिहिली, गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि इतके दिवस आपण अमाऊंट टाकत नव्हतो, मग आता अमाऊंट पण टाका.
कितीचा अमाऊंट होती, कितीचा माल होता तो 30,000, 30,000. लिहिताना कसं लिहायचं कळलं ना, क्रॉस लिहायचं. ज्याला डेबिट आहे त्याची अमाऊंट डेबिटमध्ये 30,000 आणि ज्याला क्रेडिट आहे टू कॅश अकाउंट त्याची अमाऊंट क्रेडिटमध्ये 30,000, 30,000. एंट्री झाली गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 30,000, 30,000, डेट 5 तारीख, बरोबर आहे. आणि एंट्री झाली म्हणल्यावर लगेच तिथं पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन मारताल, म्हणजे 2 एंट्र्या झाल्या आपल्या. आता कसं पटपट पटपट होते ना, कारण आता कळायला लागलं तुम्हाला. ओके, नेक्स्ट वन, पुढचं बघू आता आपण. 7 तारीख बघू आपण. 7 तारखेला पुढचं, 5 तारखेचं झालं ना आपलं, आता 7 तारखेला बघू. 7 तारखेला पण एक वाक्य आहे. काय वाक्य आहे बघा 7 तारखेला? सोल्ड गुड्स. मागाशी परचेस गुड्स होता, आता सोल्ड म्हणजे काय? विकणे. सोल्ड गुड्स ऑफ 10,000, 10,000 रुपयाचा माल विकला ऑन कॅश. कसा विकलाय? ऑन कॅश. ऑन कॅश म्हणजे कॅशवर विकलाय, पैसे घेऊन विकला, बरोबर आहे ना. सोल्ड गुड्स ऑफ 10,000 ऑन कॅश. चला आता मला सांगा, वाक्याचा अर्थ कळला ना. कुठले कुठले अकाउंट? सगळ्यात पहिल्यांदा सोल्ड गुड्स, काय विकले? गुड्स. आणि कसे विकले? कॅशवर विकले. म्हणल्यावर 2 अकाउंट कुठले कुठले तयार होतील? मगासारखंच, एक गुड्स अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. दोन्ही वस्तू आहेत, गुड्स पण वस्तू आहे, कॅश पण वस्तू आहे, त्यामुळं दोघं रिअल. दोघं रिअल. फक्त कोण आले आणि कोण गेले? तुम्ही म्हणता मगासारखंच आहे. हो, मगासारखं आहे, पण मगाच्या टोटली ऑपोजिट आहे, पूर्ण उलट आहे. कारण मगाशी माल खरेदी केला, आता माल विकला आहे. त्यामुळे नीट बघा कोण आले आणि कोण गेले. मला सांगा, माल विकला, गुड्स सोल्ड. माल गुड्स विकले म्हणल्यावर गुड्स आले का गेले? गेले. कारण आता जर आपण गुड्स विकले म्हणल्यावर गुड्स गेले, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि पैसे माल विकला म्हणल्यावर त्याच्या बदल्यात आपल्याला पैसे आले, बरोबर. वस्तू विकल्या म्हणजे पैसे येणार ना आता आपल्याकडं. मग कॅश आली म्हणल्यावर डेबिट वॉट कम्स इन. कॅशला डेबिट देताल. ओके, कॅशला डेबिट दिलं, मग एंट्री काय होईल त्याची? सॉरी, 1 मिनिट. एंट्री काय होईल त्याची? डेबिट कुणाला आहे? कॅशला आहे. मग पहिलं कॅश लिहिताल, कॅश अकाउंट डेबिट. आणि खालच्या ओळीवर क्रेडिट कुणाला आहे? गुड्सला आहे, टू गुड्स अकाउंट. ओके, एंट्री काय झाली? कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. चला मग सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी करताल? मांडायचं कसं? आता पहिलं डेट 7 तारीख. काय एंट्री होती बघायचं? बघा, दिसते तुम्हाला एंट्री काय होती? कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. ठीक आहे, करा मग एंट्री करा. कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट. अमाऊंट टाकताल 10,000, 10,000, 10,000, 10,000. आणि एंट्री संपली म्हणल्यावर काय करताल? तिथं पर्टिक्युलर्समध्ये अंडरलाईन करताल, रेग मारताल. म्हणजे अशा प्रकारे आपल्या 3 एंट्र्या झाल्या. कुठल्या कुठल्या? 157, 1 तारखेची, 5 तारखेची आणि 7 तारखेची. ठीक आहे, आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 7 तारखेपर्यंत आलो. आता पुढचं बघू आपण. त्याच्या पुढे दिले 10 तारीख. काय होतं बघा 10 तारखेला? वाक्य वाचू आपण. परचेस फर्निचर. काय खरेदी केलं? फर्निचर खरेदी केलं, बरोबर आहे. फ्रॉम मिस्टर गोविंद. गोविंद नावाचा एक दुकानदार आहे, त्या दुकानात आपण गेलो आणि त्या गोविंदकडनं आपण फर्निचर परचेस केलं ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय हो? क्रेडिट म्हणजे उधारीवर खरेदी केलं. म्हणजे गोविंदला पैसे दिले नाही, फर्निचर खरेदी केलं आणि आपण गोविंदला सांगितलं की नंतर देतो, पैसे नंतर देतो. कितीचं फर्निचर होतं? 30,000. म्हणजे त्या पूर्ण वाक्याचा अर्थ काय कळला ना? परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. गोविंदकडून 30,000चं फर्निचर उधारीवर खरेदी केलं. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात कुठले कुठले अकाउंट? एक म्हणजे फर्निचर अकाउंट, काय परचेस केले तर फर्निचर. आणि दुसरं म्हणजे मिस्टर गोविंद अकाउंट. कॅश अकाउंट नाही येणार याच्यामध्ये, कारण क्रेडिट ट्रान्झॅक्शन उधार आहे.
उधारीचा जेव्हा व्यवहार करतो आपण, कुठलीही गोष्ट जेव्हा उधारीवर खरेदी करतो तेव्हा पैसे कुठं देतो आपण, त्यामुळे कॅश द्यायचा संबंधच नाही, म्हणून कॅश अकाउंट ह्याच्यात ओपन नाही होणार. उलट गोविंदचं अकाउंट ओपन होईल. का बरं? कारण गोविंदचं नाव आपण लक्षात ठेवणार, कारण गोविंदला आपण पैसे देणं लागतो. कधी ना कधी त्या माणसाला पैसे द्यायचेत ना, त्यामुळे त्याचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग 2 अकाउंट कुठले कुठले तयार होतील? एक म्हणजे फर्निचर अकाउंट, एक मिनटं, फर्निचर अकाउंट, आणि दुसरं मिस्टर गोविंद अकाउंट, मिस्टर गोविंद अकाउंट. ओके. फर्निचर काय आहे? रिअल आहे, वस्तू आहे. आणि गोविंद काय आहे? गोविंद मात्र पर्सनल आहे, कारण एका माणसाचं ते नाव आहे. एक रिअल आहे, एक पर्सनल आहे. दोघांपैकी सोपं कोण आहे? तुमची मर्जी. माझं तर म्हणणं असतं नेहमी रिअलला प्रेफरन्स द्या. चला मग रिअलला, फर्निचरवर प्रेफरन्स देऊ आपण. फर्निचरवर कॉन्सन्ट्रेट करू. काय वाक्य होतं बघायचं आहे? काय वाक्य होतं? परचेस फर्निचर. बस एवढंच वाचतो मी. परचेस फर्निचर म्हणजे काय हो? फर्निचर खरेदी केलं. मग मला सांगा, फर्निचर खरेदी केलं म्हणल्यावर फर्निचर आपल्याकडं आलं का फर्निचर आपल्याकडून गेलं? बरोबर आहे. खरेदी केलं म्हणल्यावर सर आपल्याकडं आलं, मग डेबिट वॉट कम्स इन. फर्निचरला डेबिट देताल आणि ह्याला डेबिट म्हणल्यावर त्या राहिलेल्याला ऑपोजिट क्रेडिट देताल. गोविंदला क्रेडिट. मग एंट्री कशी होईल? एंट्री लिहिताना ज्याला डेबिट आहे त्याला पहिलं लिहिताल, म्हणजे एंट्री कशी लिहिताल? फर्निचर अकाउंट डेबिट टू मिस्टर गोविंद्स अकाउंट. बरोबर ना? ज्याला डेबिट आहे त्याला वर लिहिताल, मग एंट्री काय होईल? फर्निचर अकाउंट डेबिट, आणि खालच्या ओळीवर ज्याला क्रेडिट आहे टू मिस्टर गोविंद्स अकाउंट. ओके. चला मग एंट्री लिहून काढू आपण. याची तारीख किती होती? 10 तारीख. मग लिहिताना पहिलं कसं लिहिताल? सगळ्यात पहिल्यांदा डेट टाकताल, 10 तारीख. ओके. मग एंट्री लिहिताल. काय एंट्री झाली ती बघायची? बघा काय एंट्री होती? फर्निचर अकाउंट डेबिट टू मिस्टर गोविंद्स अकाउंट. काढा मग लिहून. फर्निचर, एक मिनटं, फर्निचर अकाउंट डेबिट टू मिस्टर गोविंद. आठवतं ना? कुठल्याही माणसाचं नाव असेल तर त्याला कंपल्सरी ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचा. गोविंद्स अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू मिस्टर गोविंद्स अकाउंट. किती होती हो अमाऊंट? किती होती त्याची फर्निचरची? 30,000. मग अमाऊंट टाकताल दोन्हीकडं 30,000 30,000. 30,000 30,000. एक डेबिटला एक क्रेडिटला. झालं. अशा प्रकारे आपली चौथी एंट्री, म्हणजे अर्थात 10 तारखेची एंट्री झाली म्हणल्यावर अंडरलाईन मारताल. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण. पुढचं बघू. 10 तारीख नंतर आता पुढं 15 तारीख. ठीक आहे. काय वाक्य होतं बघा 15 तारखेला? हं, 15 तारखेला काय सेंटेन्स होतं? पेड फॉर रेंट. रेंट म्हणजे काय माहिती ना? भाडं. की आपण आपलं जे काय ऑफिसचं भाडं असेल ते ऑफिसचं भाडं पेड देऊन टाकलं. किती होतं? ₹3000. 3,000 रुपये भाडं होतं, पेड केलं, देऊन टाकलं. पण कसं पेड केलं? बाय डेबिट कार्ड. म्हणजे कॅश वगैरे नाही पेड केली, पेड बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे थोडक्यात ATM कार्ड. बरोबर ना? आपलं ATMचं जे काय प्रत्येकाकडं कार्ड असतं त्याला डेबिट कार्ड म्हणतात, किंवा क्रेडिट कार्ड पण असतं. पण मला तेव्हा मी दरवेळेस तुम्हाला सांगतो की जेव्हा पेमेंट आपण चेकनी करतो, डेबिट कार्डनी करतो, क्रेडिट कार्डनी करतो, किंवा गुगल पे, फोनपे, आजकाल भरपूर ॲप आहेत, बरोबर ना? ह्यांच्यातनं जेव्हा तुम्ही पेमेंट करता, तुमचे पैसे कशातनं कट होतात? बरोबर बोलला, बँकेतनं कट होतात. म्हणजे हे शब्द जेव्हा येतील, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोनपे, तेव्हा कुठलं अकाउंट? बँक अकाउंट. म्हणजे 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले 2 अकाउंट तयार होतील? एक म्हणजे काय पेड केलं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं रेंट पेड केलं आहे म्हणल्यावर रेंट अकाउंट. बरोबर आहे ना? आणि कसं पेड केलं आहे? डेबिट कार्डनी पेड केलं आहे म्हणल्यावर डेबिट कार्ड नाही, बँक अकाउंट. ओके. आता रेंट कशात येईल? तर रेंट हे नॉमिनल आहे, तर रेंट हे कुणाचं नाव नाही, तर रेंट हा खर्च झाला. आणि बँक आहे तर बँक पर्सनल आहे, बँकेचं नाव नाही दिलं म्हणून काय झालं? कुठलीही बँकेला नाव असतंच, त्यामुळे बँक म्हणलं की पर्सनल अकाउंट. ओके.
दोघांपैकी कोणावरही कॉन्सन्ट्रेट करा. नॉमिनलकडे बघू. नॉमिनलचे रूल्स काय होते हो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग मला सांगा, ह्या ठिकाणी आपण जे रेंट पेड केले, जे काय भाडं दिले, ते रेंट पेड केलं म्हणल्यावर ऑफिसचं भाडं हा आपला काय झाला? बरोबर आहे, एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. बरोबर आहे ना? मग खर्च म्हणल्यावर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. नियमानुसार एक्सपेन्सेस अँड लॉसेस असेल तर त्याला डेबिट देतो, म्हणून तो आपला खर्च आहे, म्हणून त्याला डेबिट. आणि त्याला डेबिट म्हणल्यावर इकडं राहिलेल्याला क्रेडिट, बँकेला क्रेडिट जाईल. एंट्री काय होईल त्याची? रेंट अकाउंट डेबिट. ज्याला डेबिट येते नाव वर टाकतात. टू क्रेडिट कोणाला होतं? टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. ओके, चला एंट्री लिहून काढू आपण. तारीख किती होती? 15 तारीख. चला मग सगळ्यात पहिल्यांदा लिहिताना कसं लिहिताल? पहिली तारीख टाका, 15 तारीख. ओके, काय एंट्री होती परत एकदा बघा. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. चला लिहून काढा. रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाऊंट टाकताल दोन्हीकडं. किती होती अमाऊंट? 3,000 3,000 झालं. आपली 5वी एंट्रीसुद्धा संपली. अंडरलाईन मारतात. ओके, नेक्स्ट वन. त्याच्या पुढचं बघू आता आपण. किती झाली आपली? 15 तारीख. आता सेकंड लास्ट 21 तारीख दिली. काय दिले बघा? परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला. परचेस गुड्स म्हणजे काय हो? माल खरेदी केला आहे. कुणाकडनं खरेदी केला आहे? फ्रॉम उर्मिला. उर्मिलाकडनं खरेदी केला आहे. पुढं काय म्हणतात ते? ऑन क्रेडिट, पण उधारीवर खरेदी केला आहे. म्हणजे याचा अर्थ उर्मिलाला पैसे नाही दिले आणि तिच्याकडनं मात्र वस्तू खरेदी केल्या. बरोबर आहे ना? कितीच्या? ₹70,000. 70,000 रुपयाचा माल उर्मिलाकडून उधारीवर खरेदी केला. सगळ्यात महत्त्वाचं कुठले कुठले अकाउंट तयार होईल याच्यामध्ये? तर सगळ्यात महत्त्वाचं गुड्स अकाउंट. आपण काय खरेदी केलं आहे? गुड्स. आणि दुसरं होईल उर्मिलाज अकाउंट, कारण क्रेडिटवर उधारीवर खरेदी केल्या म्हणल्यावर उर्मिलाचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण कधी ना कधी तिला पैसे देणं लागतं. ओके, त्यामुळे 2 अकाउंट तयार होतील. एक म्हणजे काय परचेस केले? गुड्स. त्या म्हणल्यावर गुड्स अकाउंट. आणि दुसरं उर्मिलाज अकाउंट, कारण उर्मिलाकडनं उधारीवर खरेदी केल्यात. ओके, गुड्स काय आहे? रिअल आहे, वस्तू आहे. आणि उर्मिलाज अकाउंट कशात येतं? तर पर्सनल आहे, कारण ते नाव आहे. दोघांपैकी सोपं रिअल आहे. त्यामुळे कोण आले कोण गेले एवढंच फक्त बघू. आता मला सांगा, गुड्स परचेस केले, माल खरेदी केला म्हणल्यावर गुड्स आपल्याकडे आले का गेले? बरोबर आहे, परचेस केले, माल खरेदी केला म्हणल्यावर गुड्स आपल्याकडे आले. डेबिट वॉट कम्स इन. ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर ह्याला उरलेल्याला काय येईल? क्रेडिट येईल. मग एंट्री काय होईल? ज्याला डेबिट आहे त्याला वर लिहिताल, म्हणजे अर्थात एंट्री होईल गुड्स अकाउंट डेबिट टू. क्रेडिट कोणाला होतं? उर्मिलाला. मग टू उर्मिलाज अकाउंट. काय एंट्री झाली? गुड्स अकाउंट डेबिट टू उर्मिलाज अकाउंट. ठीक आहे, चला मग आता एंट्री मांडू आपण. कशी मांडणार? सगळ्यात पहिल्यांदा डेट 21 तारीख. आता मांडायचं तर लक्षात आलं ना कसं मांडायचं? सगळ्यात पहिल्यांदा डेट 21 तारीख टाकताल. परत एकदा बघा एंट्री काय तयार झाली ती? गुड्स अकाउंट डेबिट टू उर्मिलाज अकाउंट. ठीक आहे, लिहा मग एंट्री लिहिताल. गुड्स अकाउंट डेबिट टू उर्मिलाज अकाउंट. गुड्स अकाउंट डेबिट टू उर्मिलाज अकाउंट. अमाऊंट टाकताल. किती होती अमाऊंट हो? 70,000. 70,000. लिहामधून इकडं 70,000. 70,000. आणि अशा प्रकारे आपली 21 तारखेची एंट्री अर्थात सेकंड लास्ट एंट्री पण झाली म्हणल्यावर अंडरलाईन मारतात. ओके, आणि आता लास्ट एंट्री बघू आपण, शेवटची एंट्री. 21 तारखेची आपली सेकंड लास्ट एंट्री आत्ताच झाली ना. चला मग आता लास्ट 27 तारखेची एंट्री काय होती बघू आपण. काय वाक्य होतं बघा, लक्ष द्या. 27ला पेड फॉर ट्रान्सपोर्ट ₹1,000.
पेड फॉर ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे माहिती वाहतूक. आपण कुठल्या तरी आपला माल जो होता तो कंपनीतनं दुकानामध्ये पाठवला, मग साहजिक टेम्पोतनं पाठवला असेल, मग ते टेम्पोवाल्यांनी ट्रान्सपोर्टचे पैसे घेतात ना, मग ते ट्रान्सपोर्टवाल्यांनी म्हणजे अर्थात टेम्पोवाल्यांनी आपल्याकडनं 1000 रुपये घेतले, त्याला म्हणतात पेड फॉर ट्रान्सपोर्ट. मग सगळ्यात महत्त्वाचं पहिलं अकाउंट काय पेड केलं? ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस पेड केलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेड केलं म्हणल्यावर काय गेलं? कॅश गेली ना आपली. त्यामुळं 2 अकाउंट तयार होतील. कुठले कुठले 2 अकाउंट तयार होतील? एक म्हणजे ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस, नुसतं ट्रान्सपोर्ट नाही, पेड फॉर ट्रान्सपोर्ट. एक मिनटं, पेड फॉर ट्रान्सपोर्टला पेड केले म्हणल्यावर ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस अकाउंट. आणि दुसरं म्हणजे पेड केलं म्हणजे तुमचे पैसे गेले कॅश अकाउंट. ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस हे नॉमिनल आहे कारण हा खर्च झाला, आणि कॅश मात्र आपलं नेहमीप्रमाणे रिअल आहे, ती वस्तू आहे. ओके, दोघांपैकी सोपं कोण आहे? रिअलला प्रेफरन्स देऊ आपण. मला सांगा, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस जर आपण पेड केले, टेम्पोवाल्याला जर 1000 रुपये दिले, तर दिले म्हणल्यावर आपली कॅश आली का गेली? बरोबर आहे, कॅश गेली. क्रेडिट वॉट गोज आउट, गेलं की क्रेडिट, आणि ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर ह्याला डेबिट देतात. मग एंट्री काय तयार झाली? एंट्री तयार झाली ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू, क्रेडिट कुणाला होतं? कॅशला. मग खालच्या ओळीवर टू कॅश अकाउंट. एंट्री तयार झाली ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. चला मग एंट्री लिहून टाकू. प्रॉब्लेममध्ये शेवटची 27 तारीख, डेटमध्ये 27, 27 तारीख. एंट्री काय लिहिताल? परत एकदा एंट्री बघायची. काय एंट्री तयार झाली ती? ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. लिहा मग एंट्री लिहिताल ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस, फुल फॉर्म. तिथं मी शॉर्ट फॉर्म लिहिलता, इथं मात्र फुल फॉर्म. ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट टाकताल, किती अमाऊंट होती हो? 1000, 1000 रुपये. दोन्हीकडे लिहा 1000, 1000, 1000, 1000. शेवटची एंट्रीसुद्धा आपली कंप्लीट झाली. आपला प्रॉब्लेम संपला. शेवटची अंडरलाईन मारताल आणि अशा प्रकारे आपला पूर्ण प्रॉब्लेम झाला. केवढं सोपं होतं. एक मिनटं, केवढं सोपं होतं. काय त्यांनी एप्रिल महिन्यातले 6 ट्रान्झॅक्शन फक्त दिले होते. 6 नाही, 7 ट्रान्झॅक्शन दिले होते. 1 तारीख, 5 तारीख, 7, 10, 15, 21 आणि 27. 7 वाक्य दिली होती. त्या प्रत्येक वाक्य वाचून आपण त्याची एक एंट्री तयार केली, आणि ती एंट्री व्यवस्थित एका पानावर 5 कॉलम आखून ती व्यवस्थित एंट्री, प्रत्येक एंट्री मांडली. ह्याला जर्नल म्हणतात. हे इतके दिवस आपण एंट्री कशी तयार करायचं शिकलो आहे ना, पण त्या एंट्री व्यवस्थित मांडायच्या कशा असतात, कसं आखायचं असतं, हे आज आपण पहिल्यांदा शिकलो. ह्याला जर्नल एंट्रीज म्हणतात, ह्याला जर्नलचा प्रॉब्लेम म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आजपासून आपलं प्रॉब्लेमला सुरुवात झाली. आता सगळ्यात मोठं एखाद्याला वाटतं सर संपलं का? संपलेलंच आहे, पण एक शेवटचं काम राहिलं आहे. काय करताल? टॅली मार्क्स. नीट बघा, मी एक लाईन पेन्सिलनी वर काढली आणि खाली मात्र डबल लाईन्स काढल्या, त्याला टॅली मार्क्स. टॅली मार्क्स म्हणजे आपला प्रॉब्लेम संपला आहे. आता फक्त एक शेवटचं काम राहिले. दोघांची टोटल मांडून टाका, फक्त बेरीज करायची. आता तोंडी जमत असेल तर तोंडी करू आपण. 60 + 30, 60 आणि 30 किती होतील? 90,000. बरोबर आहे. 90 आणि 10 किती झाले? 1,00,000, 1,00,000. ह्या तिघांची टोटल 1,00,000 झाली. ठीक आहे. आता 30 आणि 70, 30 आणि 70 परत किती होतील? 70,000 आणि 30,000, 1,00,000. म्हणजे 1 + 1, 2,00,000. 2,00,000 इथं झाले. 2,00,000 आणि हे 3,000 आणि 1,000 किती झाले? 4,000. कळते का मी काय करतोय? लाईनशीर नाही करते. पहिलं 60, 30, 10 हे झाले 1,00,000. त्यानंतर 30 आणि 70 हे परत झाले 1,00,000. म्हणजे 1 आणि 1 2,00,000 झाले. आणि हे 3 आणि 1 किती झाले? 4. म्हणजे डेबिटची टोटल आली 2,04,000. आता क्रेडिटची टोटल करायची गरज आहे का? काहीच गरज नाही आहे, कारण दोन्हीकडं सेमच अमाऊंट असतात. त्यामुळं फक्त कोणाची तरी एका साईडची टोटल करा. जी टोटल येईल ती दोन्हीकडं मांडायची. 2,04,000, 2,04,000. टोटल एखादा मुलगा म्हणाल सर टोटल करणं गरजेचं आहे का? हो, टोटलसुद्धा तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. तर ह्याला जर्नल एंट्रीज म्हणतात.
आज आत्ताशिक आपण पहिला प्रॉब्लेम बघितला इतक्या दिवसात. कसं आखायचं असतं, काय काय कसं मांडायचं हे नीट बघून घ्या. ॲक्च्युअल ह्याच्यात अजून थोडीशी ॲडिशन्स आहेत, ते आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये बघू. ठीक आहे, बाय.